श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 346चा उर्वरित भाग. सर्वज्ञ गणपत मठाकडे गेले. महादायसा सर्वज्ञांसोबत होत्या. आल्या. सर्वज्ञ आसनावर बसलेले होते. झोपायची वेळ झाली हे जाणून महादायसाने दंडोते घातले. श्रीचरणा लागल्या. मग दादोसांकडे पिंपळ मठात आल्या. तेव्हा दादोस बसलेले होते. दादोसाने विचारले, रूपे, तुम्ही स्नान केले? स्नान कशासाठी दादो? मगाशी तुम्ही गुरुवाचे पाणी प्याले ना म्हणून. महादायसा म्हणाल्या, पण ते कसे काय गुरुवाचे पाणी? मी तर सर्वज्ञांचे चरणोदक प्याली. दादोस म्हणाले, चरणोदक सर्वज्ञांचे होते, परंतु पाणी तर गुरुवाचेच की. गुरुवाचे पाणी तर असते तर सर्वज्ञांनी मला मनाई केली असती ना. सर्वज्ञ कशासाठी मनाई करतील? सर्वज्ञांचे काय अडले आहे? जीव स्वर्गात गेले काय आणि नरकात गेले काय? महादायसा म्हणाल्या, आपल्याचे कसे वाटणार नाही? दादोस म्हणाले, आपल्याचे जर वाटले असते तर 56 कोटी यादव आणि 60 लक्ष कुमार आपसात लढून मेले. त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी मनाई का केली नाही यावर महादायसा निरुत्तर झाली. महादायसा तशीच सर्वज्ञांकडे आली. सर्वज्ञ शयनासनावर होते पण जागेच होते. महादायसा आली. दरवाजासमोर उभी राहिली. सर्वज्ञांनी विचारले, बाई, बाहेर कोण आले आहे? बाईसा म्हणाल्या, बाबा, एवढ्या वेळेला येते कोण येईल? सर्वज्ञ म्हणाले, जा पा. मग बाईसांनी जाऊन पाहिले तेव्हा तेथे महादायसा उभ्या दिसल्या. बाबा, रूपे आली आहे. सर्वज्ञ म्हणाले, आत बोलवा. दार उघडले. रूपे आत ये. ती आली. दंडोते घातले. श्रीचरणा लागली. मग ओट्या खाली बसली. सर्वज्ञांनी विचारले, बाई, एवढ्या वेळेला तुम्ही इकडे कसे? तेव्हा महादायसा म्हणाली, जी सर्वज्ञांना जीवाबद्दल काहीच वाटत नाही. जीव स्वर्गात गेले तरी काय किंवा नरकात गेले तरी काय, आणि सबवत सर्वज्ञ जीवाकडून नरकाकडे जाण्याआधीच क्रिया करून घेतात. आणि हे ऐकून सर्वज्ञांनी आवेशाने मांडी ठोकली. सर्वज्ञ म्हणाले, असे कोण म्हणतो बाई? असे म्हणून आसनावर उठून बसले. मग महादायसाने सांगितले, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.